नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांनी जो आंदोलन कशासाठी केले तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बांधकाम कामगारांना या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू संच म्हणजे आपण ते भांडेची योजना आहे असं म्हणतो, भांडी मिळण्यास सुरुवात आहे। तर बऱ्याच बांधकाम कामगारांना हे भांडे भेटले नाहीत आणि त्यानंतर पेटी योजना सुद्धा आहे, पेटी पण भेटायला पाहिजेत। जे नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्यांना हे पेटी योजना असेल, तुमची गृहोपयोगी वस्तू संच असेल, तुमचं जे शिष्यवृत्ती योजना असेल, अशा बऱ्याच योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जातात। तर ह्या बांधकाम कामगारांना जे नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आणखी अद्याप ही जी योजना आहे ती भेटली नाहीत। तर त्यासाठी लवकरात लवकर योजना का भेटत नाहीत त्यासाठी जे आहे ते आंदोलन, त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे हे आंदोलनाचा विषय असा आहे की तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी ज्या बांधकाम कामगार महिला आहेत त्या महिलांनी या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलेलं आहे। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीचं जे धोरणाचं निषेधार्थ योजनांचा लाभ मिळत नसल्याने जे कष्टकरी महिला आहेत बांधकाम कामगारांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी रिकामे भांडे वाजवून आक्रोश आंदोलन केले। लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगाराच्या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात कडाडलेल्या हलकीच्या निनादात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर तुतारी वाजवून बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर शासनाने लक्ष वेधलेले आहे। तर मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याचे जे कार्यालय आहे त्या प्रवेशद्वारावर ठिगा दिलेला होता। तर संपूर्ण रस्ता या ठिकाणी जे आहे ते महिला बांधकाम कामगारांनी व्यापलेला असा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतून बऱ्याचदा म्हणजे महिलांना जे आहे ते बऱ्याचदा फायदा होणार आहे, परंतु ज्या बांधकाम व इतर कष्टकरी कामगार वर्गातील महिला आहेत अशा महागाईच्या काळात या महिलांनी 1,500 रुपयाचा फायदा होणार नाही। हजारो कोटी रुपये कामगार मंडळाकडे पडून असून तो पैसा नोंदित महिला कामगारांना मिळाल्यास त्यांना जीवन जगणे सुसह्य होणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी केलेले आहे। तर या ठिकाणी कष्टकरी महिलावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अन्याय करत आहेत। कष्टकरी महिला जी आपली कष्टकरी बहीण आहे ती उपाशी असून शासनाचं जे आहे त्यांच्याकडे लक्ष द्यावे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर कोट्यवधी पैसे असून देखील त्यांचा या ठिकाणी लाभ कामगार वर्गाला दिला जात नाही। पूर्वी कामगारांना जेवण दिले जायचे, मात्र त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने ती योजना या ठिकाणी बंद करून कामगारांना उपाशी ठेवण्यात आले आहे। कामगार वर्ग उपाशी असल्याने त्यांना रिकामे डबे ताट वाजवण्याची वेळ आलेली आहे। शासनाच्या वतीने दिले जाणारे लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत। कामगारांचे दिवाळी बोनसही बंद करण्यात आला असून त्यांच्या महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड बनले असल्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे। तर बांधकाम कामगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हा मोर्चा मुंबई येथील कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावर धडकणार आहे। तर महिला कामगार अधिकाऱ्यांना बांगड्याचा आहेर देणार असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। तर महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने महिला कामगार 5,000 रुपये महिना कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळावा। त्यानंतर नोंदित कामगारांना दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस म्हणून दिले जायचे, परंतु हे 3-4 वर्षापासून बंद करण्यात आले असून यावर्षी 10,000 रुपये बोनस देण्यात यावा। कामगार कल्याणकारी मंडळाकडून तालुका स्तरावर उभारण्यात आलेल्या BOC सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्ती करण्यात मागणी संघटनेने वतीने करण्यात आलेली ही मागणी निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महिलांनी। जे महिला बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी ज्या योजना आहे त्या योजना लवकरात लवकर द्यावा। दिवाळी बोनससुद्धा या ठिकाणी यावर्षी देण्यात यावा असे पण या ठिकाणी मागणी केलेली आहे। ज्या काही योजना बंद आहेत त्या ठिकाणी जे आपली महागल्दी काय या ठिकाणी वर्षापासून जी योजना सुरू होती, कोणती मध्यभोजन योजनेमध्ये तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगारांना दुपारच्या वेळेस या ठिकाणी जेवण भेटत होतं, पण अद्याप तीही योजना या ठिकाणी बंद केलेली असून त्यामुळे या ठिकाणी जेवणाचा डबा जो आहे तो या ठिकाणी रिकामा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी निर्णय घ्यावा असं या ठिकाणी म्हणणं आहे बांधकाम कामगारांचं। तर बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्ती योजनेचे लाभ भरले असतील तर बरेच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कोणकोणते लाभ या ठिकाणी भेटतात हे पण आपण सांगितलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी शिष्यवृत्ती योजना भरपूर आहे। शिष्यवृत्ती योजनेमध्ये तुम्हाला सांगू शकतो या ठिकाणी जे आहे ते पहिलीपासून ते या ठिकाणी तुम्ही पहा, पहिलीपासून 2,500 आहेत, 5,000 आहेत। त्यानंतर 10वीला गेल्यानंतर 10वी-12वीला 10,000 रुपये आहेत। त्यानंतर 11वी-12वीला 10,000 रुपये आहेत। त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरता 20,000, त्यानंतर वैद्यकीय पदवीकरता 1,00,000 रुपये, अभियांत्रिकी पदवीकरता 60,000 रुपये असे आहेत या ठिकाणी। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या बांधकाम कामगारांनी अद्यापही या ठिकाणी नोंदणी केलेली नाही अशा बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करावी। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं नंतर तुमचं जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र ते एक,
आणि तुमचं जे आहे ते फोटो, हे 3 कागदपत्र कंपल्सरी आता लागतात. जास्त कागदपत्र तुम्हाला काढायची गरज नाही आहे. बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. ज्यांची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे, पहिली नोंदणी झालेली आहे, अशा बांधकाम कामगारांनी नूतनीकरण करून घ्यायचं आहे. नूतनीकरण करून तुम्ही घरी बसल्या तुम्ही तुमची घरी करू शकतात. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तुमच्याकडे फक्त एक काम आहे, फक्त कोणतं ते म्हणजे विशेष म्हणजे तुम्हाला जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारांचं विशेष म्हणजे तुम्हाला जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, मागील वर्षात 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र, ते नूतनीकरण करण्यासाठी ते तुम्हाला त्या ठिकाणी लागतं आहे. तर ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नवीन नूतनीकरण करण्यासाठी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक कोणता तो या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रोसेस भरायची आहे. तुम्हाला या ठिकाणी वरच्या साईडला जे आहे ते तुमचं नवीन नूतनीकरण निवडा, खालच्या साईडला नोंदणी क्रमांक निवडा आणि नोंदणी क्रमांक टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी खाली फार्म वर जा असं या ठिकाणी जे आहे ते क्लिक करावं लागणार आहे. नंतर तुम्ही तुमचं नूतनीकरण करण्यासाठी जे आहे तुम्ही संपूर्ण रेडी राहणार आहात. तर मित्रांनो, हे असं झालं तुम्हाला जे आहे ते नूतनीकरण करण्यासाठी. आता पहा, तुम्हाला जर प्रोफाईल लॉगिन करायचं म्हटलं तर प्रोफाईल लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल आणि मोबाईल नंबर जो असेल तर या ठिकाणी आधार नंबर टाका, खाली मोबाईल नंबर टाका. हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण डाटा या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो की या ठिकाणी तुम्ही घरी बसल्या तुमचा बांधकाम कामगाराचा संपूर्ण डाटा या ठिकाणी पाहू शकतात. तुमचे नूतनीकरण कधी करायचं आहे, तुमची संपूर्ण डाटा, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं पासबुक, तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्हाला जर या कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. दाव्यावर क्लिक करा म्हणून क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू क्लेम, तुम्ही जर पहिला कुठला अर्ज केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अपडेट क्लेमवरती क्लिक करायचं आहे. अपडेट क्लेमवरती नसेल तर तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे तर न्यू क्लेम असं तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी भेटणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर नवीन कुठला अर्ज भरायचा असेल तर या ठिकाणी न्यू क्लेमवर क्लिक करा आणि न्यू क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खालच्या साईडला जे आहे ते या ठिकाणी रजिस्टर नंबर, तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो या ठिकाणी टाका. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही. खालच्या साईडला जे टिक बॉक्स दिसतो आहे ते या ठिकाणी क्लिक करू नका, कारण की ते जे आहे तुम्हाला या ठिकाणी साईडला पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असल्याचे या ठिकाणी खून करावं लागते. त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जे आहे ते खाली वरच्या साईडला न्यू क्लेम करा, त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका आणि त्यानंतर तुमचं जे आहे ते प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी भरपूर योजना भेटतात, त्या योजनेचा तुम्ही अर्ज करू शकतात. तर ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप आणि अर्ज केले नाही, त्यांना माहिती नसेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्याबाबत मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बनवून देईल. नाहीतर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले पण आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. YM मराठी यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगाराविषयी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बांधकाम कामगाराची जे योजना असेल त्या योजनेचे लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.